नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे, ईमेल. आणि त्यातही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आपलं हे ईमेल लिहिण्याचं काम कसं सोपं करू शकते हे आपण पाहणार आहोत. खरं तर ईमेलच्या या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी एआय किती महत्त्वाचं ठरू शकतो हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. एक साधा प्रश्न विचारतो. आपल्यापैकी किती जणांना रोज सकाळी इनबॉक्स उघडल्यावर तो ईमेलचा पूर बघून अक्षरशः कंटाळा येतो? मला खात्री आहे जवळजवळ प्रत्येकालाच हा अनुभव येतो, नाही का? हे काम खरंच एक मोठी डोकेदुखी बनलं आहे. आणि गोष्ट फक्त संख्याबळाची नाहीये. प्रत्येक ईमेलला नीट विचारपूर्वक उत्तर द्यायला आपला वेळ आणि मानसिक ऊर्जा दोन्ही खर्च होतं. पण जरा विचार करा, जर हेच काम आपल्यासाठी दुसरं कोणीतरी केलं तर? आणि इथेच ॲली एआय सारखे एआय टूल्स मदतीला धावून येतात. चला तर मग आधी या कधीही न संपणाऱ्या इनबॉक्सच्या समस्येला जरा जवळून पाहूया. आणि ही फक्त आपली एकट्यांची समस्या नाहीये, तर जगभरातले अनेक प्रोफेशनल्स आणि विद्यार्थी रोज यातून जात असतात. पण जिथे समस्या आहे तिथे उपायही आहे. आणि या समस्येवरचा एक प्रभावी उपाय म्हणजे एलीआय एआय. आता हे एआय टूल नक्की काय आहे, ते आपल्यासाठी काय करू शकतं आणि आपलं काम किती सोपं करतं हेच आपण आता समजून घेऊया. तर एआय म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा आपला एक वैयक्तिक ईमेल असिस्टंट आहे. हो, जो आपल्या गुगल क्रोममध्येच राहतो, आलेला ईमेलचा संदर्भ समजून घेतो आणि मग त्याला एक चपखल व्यावसायिक उत्तर तयार करून देतो. म्हणजे एआय फक्त उत्तरं तयार करत नाही, तर ते आलेल्या ईमेल मागची भावना आणि त्याचा संदर्भही ओळखतं. आणि व्यावसायिक भाषेत उत्तर देणं, तेही एका सोप्या क्रोम एक्सटेन्शनमधून. हीच तर याची खासियत आहे. एआयची सगळ्यात खास गोष्ट काय असेल तर ते आपल्या लिहिण्याच्या शैलीला ओळखतं आणि त्यानुसार उत्तर तयार करतं. म्हणजे उत्तर तर एआय देईल, पण ते वाचायला अगदी आपल्यासारखं वाटेल, तेही अगदी वेगाने. आणि हो, हे जीमेल आणि आउटलुक या दोन्हीवर एकदम मस्त काम करतं. आता हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय, नाही का? पण हे प्रत्यक्षात काम कसं करतं? तर काळजी करू नका, हे खूपच सोपं आहे. खरं तर फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. याची प्रक्रिया अगदीच सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये हे एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं. मग कोणताही ईमेल उघडायचा आणि फक्त एका क्लिकवर एआय उत्तर तयार करेल. खरंच आहे की नाही सोपं? आता बघा, पारंपरिक पद्धतीने ईमेल लिहिणं आणि एआयच्या मदतीने लिहिणं यात किती मोठा फरक आहे. वेळ, श्रम आणि वेग या तिन्ही आघाड्यांवर एआय कितीतरी पुढे आहे हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एआय आपला मदतनीस आहे, मालक नाही. म्हणून त्यानं तयार केलेलं कोणतंही उत्तर पाठवण्याआधी एकदा स्वतः वाचणं खूप महत्त्वाचं आहे. गरज वाटल्यास त्यात छोटे बदल करा, म्हणजे त्याला आपला एक वैयक्तिक स्पर्श मिळेल. ठीक आहे, तर मग ह्या तंत्रज्ञानाचा आपल्या कामावर आणि आपल्या एकूणच उत्पादकतेवर नेमका काय परिणाम होतो, म्हणजे हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे ते आता जरा समजून घेऊया. जरा विचार करा, आपल्या क्लायंटला त्वरित उत्तर देणं, विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करणं किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी संवाद साधणं, हे सगळं किती सोपं होईल. एआय अशा अनेक ठिकाणी आपला कामाचा ताण निश्चितच कमी करू शकतं. याचे 2 मोठे फायदे आहेत. पहिला, जो अगदी स्पष्ट आहे, तो म्हणजे वेळेची बचत. आणि दुसरा, जो मला वाटतं खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एआयने तयार केलेली व्यावसायिक उत्तरं बघून आपलं स्वतःचं ईमेल लिहिण्याचं कौशल्यही सुधारतं. म्हणजे एका अर्थी तो आपला रायटिंग कोचच बनतो. थोडक्यात सांगायचं तर मुद्दा हा आहे की एआय आपल्याला रोजच्या या लहान-सहान पण वेळखाऊ कामांमधून मुक्त करतं. त्यामुळे आपली मानसिक ऊर्जा वाचते आणि आपण ती अधिक महत्त्वाच्या आणि क्रिएटिव्ह कामांसाठी वापरू शकतो. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. काय वाटतं, हे एआय असिस्टंट्स भविष्यात व्यावसायिक संवादाची व्याख्याच बदलून टाकतील का? की ते फक्त एक उपयुक्त साधन म्हणूनच राहतील? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.